विषय सांगितलाच आहे, इतिहासातील सत्य आणि असत्य. या असत्य कथनाची काही उदाहरणं मी मागे एका भाषणात दिली आहेत, आजही देणार आहे. पण त्याच्या आधी मी सांगणार आहे की असत्य कथन का केलं जातं, म्हणजे खोटं का बोललं जातं, कोण बोलतं, का बोलतं. यातला सगळ्यात एक मोठा गट आहे तो मार्क्सवादी लोकांचा आहे. कारण मार्क्सवाद असं सांगतो की वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, ते राष्ट्रवाद मानत नाहीत. आणि मी प्रथमच खुलासा करतो की ही त्यांच्यावरची टीका नव्हे, हा त्यांचा मतप्रवाह आहे, त्यांची ही विचारधारा आहे. दुसरा जो गट आहे तो असं मानतो की जगातले सगळे मुसलमान हे एक राष्ट्र आहे. त्याला उम्मा किंवा उम्मत असं म्हणतात. आणि आपलं एक राष्ट्र असल्यामुळे स्वाभाविकच त्यांचा भारतातला जो राष्ट्रवाद आहे, जो हिंदू राष्ट्रवाद आहे, त्याला विरोध असतो. आता हे जे दोन गट आहेत, मार्क्सवाद आणि आपण या दुसऱ्या गटाला जिहादी गट म्हणू. याचं कारण असं आहे की तो आता तलवारीनं करता येणं शक्य नसलं तरी तो वाणीनं आणि लेखणीनं करता येतो आणि केला जातो. ते वस्तुतः एकमेकांच्या स्वाभाविक विरोधक आहेत. कारण मार्क्सवाद धर्म मानत नाही आणि इस्लामखेरीज इतर कुठल्या धर्माला मान द्यायला तयार नाही. यासंबंधी मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पाकिस्तान अँड द पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात त्यांनी जे लिहिलं आहे, आपण सविस्तर कोणीही वाचावं. मी फक्त एकच वाक्य सांगतो, ते आहे, इंडिया कॅनॉट बी द कॉमन मदरलँड ऑफ द हिंदूज अँड द मुसलमान्स. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे, असं पुष्कळ लिहिलं आहे त्यांनी. दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे, इस्लाम कॅन नेव्हर अलाउ a true Muslim to adopt India as his motherland and regard a Hindu as his kith and kin. हे झालं बाबासाहेब आंबेडकरांचं. मार्क्स संबंधी त्याचा 1854 साली त्यानं लिहिलेला एक निबंध गेल्या थोड्या दिवसांपूर्वीच मला एका मित्रांनी दिला. त्याचं नाव आहे डिक्लरेशन ऑफ वॉर ऑन द हिस्ट्री ऑफ द ईस्टर्न क्वेश्चन. त्यातलंही एक वाक्य मी वाचून दाखवतो. The Quran and the Musalman legislation, Musalman legislation म्हणजे शरीयत. The Quran and the Musalman legislation emanating from it reduce the geography and ethnography of the various people to the simple and convenient distinction of two nations and of two countries, those of the faithful and of the infidels. म्हणजे थोडक्यात असं की फेथफुल म्हणजे मुसलमान आणि काफिर म्हणजे जे मुसलमान नाहीत ते, ही दोन वेगळी राष्ट्र आहेत. हे मार्क्सनं 1854 साली लिहिलं आहे. तेव्हा त्याचं श्रेय सावरकरांना देण्याचं काही कारण नाही. सावरकरांच्या जन्माच्या 30 वर्षपूर्वी हे मार्क्सनं सांगून ठेवलं आहे. आणि ते खरंही आहे. कारण कुराणात असं सांगितलेलंच आहे की काफिरांना आपले मित्र मानू नका. मी गेली जवळपास 7 वर्ष कुराण रोज वाचतो म्हणून सांगतो. आता हे जे दोन गट आहेत त्यांचा हिंदू राष्ट्रवादाला विरोध असतो किंवा राष्ट्रवादाला विरोध असं म्हणतो मला वाटल्यास. तो विरोध लेखणीच्याद्वारे किंवा क्वचित वाणीच्याद्वारे ते कसं काय करतात. हिंदू राष्ट्रवाद म्हणजे तरी मुळात काय आहे, तर हिंदूंमधली एकजूट. आता या एकजुटीचा एक मोठा आधार असा आहे की फार प्रदीर्घ काळ इस्लामी राजवटींमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले त्यामुळे हिंदू समदुःखी आहेत. जसं काशी विश्वनाथाचं देऊळ औरंगजेबानं पाडलं तेव्हा फक्त काशीमधल्याच हिंदूंना दुःख झालं असं काही नाही आहे, भारतभरच्या हिंदूंना दुःख झालं. तेव्हा हे समदुःखी हिंदू असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकजूट निर्माण व्हायला तो एक आधार तयार होतो. आणि म्हणून हा जो गट आहे मार्क्सवादी आणि जिहादी, ते असे काही अत्याचार हिंदूंवर झालेच नाहीत अशी इतिहासाची मांडणी करतात.
म्हणजे देवळं पाडणं असेल, स्त्रियांवरचे अत्याचार असतील, बायका मुलांना गुलाम म्हणून विकलं जाणं असेल, कत्तली असेल, ते म्हणतात की यातला कुठलाच असा काही अत्याचार झालेला नाही आणि कदाचित झाला असलाच तरी त्याला धर्म कारणीभूत नव्हता, अशी त्यांची मांडणी असते. दुसरा एक प्रयत्न ते करतात की हिंदू समाजामध्ये एकजूट निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करणं, म्हणजे विघटन कसं जास्तीत जास्त होईल ते पाहणं. आणि त्याच्याकरता हिंदू समाजात स्वाभाविक भंग रेषा, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात फॉल्ट लाईन्स आहेत, ज्या विविध जातींमुळं आहेत आणि प्रांत भाषा यांच्यामुळे सुद्धा आहेत. आणि त्याकरता त्यांना फारसं काही करायला लागत नाही, हिंदूच त्यांना त्या बाबतीत पुरेशी मदत करतात. हा एक प्रमुख गट आहे. दुसरा जो गट आहे तो यातनंच निर्माण होणार आहे. ते लोक आहेत जे आपले हितसंबंध जपण्याकरता ही जी रूढ अभ्यासक्रमांमधून, पाठ्यपुस्तकांमधून प्रस्थापित झालेली विचारधारा आहे तिचं अनुसरण करत राहणं. कारण ते न केलं तर आपल्याला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळणार नाही, आपल्याला बढती मिळणार नाही, आपल्याला लाखो रुपयांच्या फेलोशिप, स्कॉलरशिप्स मिळणार नाहीत, आपल्याला देशात परदेशात निरनिराळ्या कॉन्फरन्सेसनं बोलावणार नाहीत. तेव्हा आपण आपलं मुकाट्यानं जी प्रस्थापित विचारधारा ही आहे तिच्याप्रमाणे बोलावं, तिच्याप्रमाणे लिहावं, असा आपला हितसंबंध जपण्याकरता ते प्रयत्न करतात. तिसरा जो गट आहे तो पाठ्यपुस्तकांपलीकडं काही वाचत नाही आणि त्यामुळं तो निरागस म्हणा, भाबडे म्हणा, भोळे म्हणा अशा वर्गात मोडतो. काही लोक त्यांना मूर्ख म्हणणं पसंत करतात, पण मी भाबडे म्हणणं पसंत करतो. याच्या खेरीजही काही गट आहेत, त्यांची उदाहरणं मी देणार नाही आहे, पण याला किती वेगवेगळ्या छटा आहेत त्या लक्षात याव्यात म्हणून सांगतो. प्रख्यात इतिहासकार रमेशचंद्र मुजुमदार, जे R.C. मुजुमदार म्हणून प्रसिद्ध आहेत, ते हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल या मालेचे प्रमुख संपादक होते. त्याच्या 6व्या खंडाच्या प्रस्तावनेत त्यांनी याविषयी लिहिलं आहे. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की काही लोकांची अशी भावना होती की इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवायचं तर हिंदू आणि मुसलमानांमध्ये एकजूट असणं आवश्यक आहे आणि ती एकजूट जर असायला पाहिजे असेल तर त्यानुसार आपण इतिहास लिहिला पाहिजे. या भावनेपोटीही विपरीत इतिहास लिहिला गेला. काही लोक असे होते की हिंदू मुसलमानांमध्ये, स्वातंत्र्य बाजूला ठेवा, पण हिंदू मुसलमानांमध्ये समाज दोघा एकत्रच राहणार आहेत तर त्यांच्यात भांडण कशाला, म्हणून आपण सामोपचारानं जो इतिहास समन्वयवादी होईल तो लिहावा, असं काही लोकांनी प्रयत्न केला. एक आणखी एक प्रकार आहे की ज्यांना काही गोष्टी जिव्हारी लागल्या आणि त्यामुळं त्यांनी त्या आपल्या लेखणीद्वारे वेगळ्या प्रकारे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, भावनांनी केला. मी एकच उदाहरण सांगतो. चांद बर्दाईचं पृथ्वीराज रासो म्हणून काव्य, आपण अनेकांनी गोष्ट ऐकली असेल की पृथ्वीराजानं शेवटी मोहम्मद घोरीला शब्दभेद करून ठार मारलं, अशी कथा त्या काव्यात सांगितली. ती खरी नाही आहे. जे स्वतःला करता आलं नाही किंवा पृथ्वीराजाला करता आलं नाही ते चांद बर्दाईनं या काव्यातनं त्याच्याकडून करवलं आहे. अशी निरनिराळी कारणं आहेत की ज्याच्यामुळं माणसं विपरीत इतिहास लेखन करतात, असत्य लेखन करतात. याची काही उदाहरणं मी देतो. उदाहरणं अनेक आहेत, न संपणारी आहेत, पण देतो. आणि ही जी उदाहरणं आहेत ती आपल्याला असं दिसेल की एक एक जण परत परत जेव्हा त्याच प्रकारे चुका करत राहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या चुकून झालेल्या चुका नाही आहेत, या हेतुपुरस्सर केलेल्या चुका आहेत, कारण त्या एका विशिष्ट दिशेनं केलेल्याच चुका आहेत. त्यामुळे एकेकाची जास्त उदाहरणंही मी देऊ शकेन, पण मी आत्ता आधी एक एक उदाहरण देतो आणि जर वेळ थोडासा राहिला तर आणखी उदाहरणं देईन. पहिलं उदाहरण देतो मी. बनारसी प्रसाद सक्सेना हे अलाहाबाद युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होते आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या वतीनं एक ग्रंथमाला प्रसिद्ध करण्यात आली. अनेक खंड आहेत तिचे. ए कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया. त्याचे संपादक आहेत मोहम्मद हबीब.
म्हणजे जे अलीगडचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत इरफान हबीब त्यांचे वडील, आणि दुसरे संपादक आहेत खलीक अहमद निजामी. त्या ग्रंथांमधली प्रकरणं निरनिराळ्या लोकांनी लिहिली आहेत. अल्लाउद्दीन खिल्जीवरचं जे प्रकरण आहे ते बनारसी प्रसाद सक्सेनानी लिहिलं आहे. आता अल्लाउद्दीन खिल्जीच्या वर एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे खजाइनुल फुतूह, म्हणजे विजयांचे खजिने, फारसीत आहे. लिहिणारा आहे प्रसिद्ध कवी अमीर खुसरो, पण हा गद्य ग्रंथ आहे हा खजाइनुल फुतूह. 1301 साली अल्लाउद्दीन खिल्जीनं चितोड काबीज केला. त्याविषयी खजाइनुल फुतूहमध्ये असं लिहिलं आहे की त्यावेळेला तो लेखक म्हणजे अमीर खुसरो अल्लाउद्दीन खिल्जीबरोबर होता, तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आणि तो असं सांगतो की अल्लाउद्दीन खिल्जीनं असा हुकूम दिला की सापडेल त्या हिंदूला कापून काढा, आणि त्याप्रमाणे त्या दिवशी 30,000 लोक ठार मारण्यात आले. बनारसी प्रसाद सक्सेना यांनी अल्लाउद्दीन खिल्जीवरचं त्यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणात या प्रसंगाचं वर्णनाचा आधार म्हणून खजाइनुल फुतूह हाच ग्रंथ सांगितला आहे. पण त्यांनी असं लिहिलं आहे की अल्लाउद्दीन खिल्जीनं संतापून 3000 मुकद्दम्स, हे त्यांनी अवतरणात घातलेले शब्द आहेत. 3000 मुकद्दम आपण मराठीत मुकादम म्हणतो, म्हणजे म्होरक्या, पुढारी, तो मूळ अरबी शब्द आहे मुकद्दम. तर 3000 मुकद्दम्स ठार मारण्याचा हुकूम दिला, असं बनारसी प्रसाद सक्सेना यांनी लिहिलं आहे. या त्यांच्या एका वाक्यात 3 असत्य आहेत. पहिलं असत्य हे आहे की अल्लाउद्दीन खिल्जीनं सापडेल त्या हिंदूला कापून काढा असा हुकूम दिला होता, मुकद्दमांना कापून काढा असा हुकूम दिलेला नव्हता. तसं खजाइनुल फुतूहमध्ये म्हटलेलं नाही आहे. त्यांचा दुसरं असत्य असं आहे की अल्लाउद्दीन खिल्जीनं काही उद्दिष्ट ठरवून दिलं नव्हतं की 30 हिंदू ठार मारा, 300 हिंदू ठार मारा, 3000, 30,000 असं काही उद्दिष्ट ठरवून दिलं नव्हतं. सापडेल त्या हिंदूला ठार मारा, आणि मुळात खजाइनुल फुतूहमध्ये हिंदू असाच शब्द आहे, असा त्याचा हुकूम होता. आणि त्या दिवशी 30,000पर्यंत ती संख्या पोचली. असं असून सुद्धा बनारसी प्रसाद असं सांगतात की 3000 मुकद्दमांना ठार मारा असा त्यांनी हुकूम दिला. आणि त्यांचं तिसरं असत्य असं आहे की मुळात संख्या दिलेली आहे की 30,000, त्यांनी ती 3000 केलेली आहे. आणि तळटीपेत त्यांनी अशी मखलाशी केली आहे की 30,000 आहे मुळात, पण फारसीमध्ये सिंह हा शब्द कधी कधी सिंह असा दिसतो, तर तसा तो काही दिसत नाही. पण आपण ते जरी बाजूला ठेवलं तरी देखील हुकूम होता हिंदूंना ठार मारण्याचा. ती गोष्ट बनारसी प्रसाद सक्सेना यांनी लपवली. आता कत्तल तर अल्लाउद्दीन खिल्जीनं केलेली आहे, बनारसी प्रसाद सक्सेनानी केलेली नाही आहे. तेव्हा त्यांनी का बरं खोटं बोलावं? पण ते बोलले. त्यांची असत्य कथनाची आणखी उदाहरणं वेळ काही असं उरला वेळ तर मी देईन. दुसरी एक गोष्ट सांगतो, दुसरं उदाहरण देतो. मोहम्मद हबीब यांचं, इरफान हबीब यांचे वडील. आता या ग्रंथाचे जे संपादक आहेत ते मोहम्मद हबीब आहेत, आणि मोहम्मद हबीब यांनी खजाइनुल फुतूहचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. त्याचं नाव आहे द कॅम्पेन्स ऑफ अलाउद्दीन खिल्जी. तेव्हा मोहम्मद हबीब यांना हे ठाऊक असलंच पाहिजे, ज्या अर्थी त्यांनी त्या ग्रंथाचा अनुवादही केलेला आहे इंग्रजी, तेव्हा त्यांना हे ठाऊक होतं असलं पाहिजे की बनारसी प्रसाद सक्सेना यांनी जे लिहिलेलं आहे ते खोटं आहे. तेव्हा संपादक या नात्याने त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही लिहिताय हे चुकीचं आहे, ते दुरुस्त करा. तसं त्यांनी सांगितलं नाही, आणि ते असत्य तसंच राहू दिलं. त्यांचं दुसरं एक उदाहरण मी देतो, मोहम्मद हबीब यांचं देतो. याच ग्रंथातलं जे दिल्ली सल्तनत म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडियाचा 5वा व्हॉल्यूम, त्यात तैमूरलंगाची भारतावरची जी स्वारी आहे 1398मधली, तिची हकीकत सांगितलेली आहे, आणि ती स्वतः मोहम्मद हबीब यांनीच सांगितलेली आहे. तैमूरलंगाची जी भारतावर स्वारी झाली आहे तिचे 2 वृत्तांत उपलब्ध आहेत. पहिला वृत्तांत आहे मलफुजात तैमूरी. मलफुजात अरबी शब्द आहे, मलफुजात म्हणजे उद्गार,
पण चरित्र अशा अर्थाने तो शब्द येतो. मलफुजा ते तिमुरी मूळ तुर्की भाषेत आहे, पण शहाजहानच्या कारकिर्दीत त्याचं फारसीमध्ये भाषांतर झालेलं आहे. दुसरा जो वृत्तांत उपलब्ध आहे त्याचं नाव आहे जफरनामा. जफर म्हणजे विजय. तो लिहिणारा आहे शरफुद्दीन अली यजदी, त्यानं लिहिलेला आहे. तो तैमुरलंगाचा नातू इब्राहिम याच्या कारकिर्दीत लिहिलेला आहे. तसं पाहिलं तर हे दोन वेगळे वृत्तांत आहेत असं म्हणायचं काही कारण अशा करता नाही की जफरनामा हे मलफुजा ते तिमुरीचंच थोडासा संक्षेप केलेलं रूप आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये तैमूरच्या भारतावरील स्वारीचा जो भाग आहे तो इलियट अँड डौसन यांचा 8 खंडांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टोरियन्स. त्याच्या 3ऱ्या खंडामध्ये या दोन्ही ग्रंथांमधल्या भारतावरचा स्वारीचा जो भाग आहे त्याचा इंग्रजी अनुवाद दिलेला आहे. आता मोहम्मद हबीब यांनी जी हकीकत सांगितलेली आहे ती या दोन ग्रंथांपैकी जफरनाम्याच्या आधारे सांगितलेली आहे. जफरनाम्याचा फारसी पाठ छापून प्रकाशित झाला आहे, मी वाचलं आहे. तैमुरलंग असं मोहम्मद हबीब यांचं म्हणणं असं आहे की तैमुरलंग हा केवळ लुटारू होता आणि लूट करण्याकरता फक्त एवढाच उद्देशानं तो भारतात आला होता. असं करून ते शक्य तितका त्याला इस्लामपासून दूर ढकलतात. स्वतः तैमुरलंग असं सांगतो मलफुजा ते तिमुरीमध्ये आणि जफरनाम्यामध्ये इथे आलेलं आहे. आणि 1-2 ठिकाणी नाही तर 10 ठिकाणी सांगतो की हा माझा जिहाद आहे. आणि कशाकरता केला आहे हा जिहाद, तर भारतातले जे त्यावेळची दिल्ली सल्तनत होती त्यातला शेवटचा तुघलक सुलतान होता महमूद तुघलक, ते कमजोर झालेले आहेत आणि काफीर शिरजोर झालेले आहेत, तर त्यांना धडा शिकवण्याकरता मी हे स्वारी केली. आता या जे जिहादी स्वारे असतात त्यांच्यात लूट असतेच, त्याला कुराणात परवानगीच दिलेली आहे. मुळे त्याला माल गनिमत असं म्हणतात. त्याच्यात स्त्रियांचाही समावेश होतो. तेव्हा तैमुरलंग स्वतः जो सांगतोय 1-2 ठिकाणी आणि 10 ठिकाणी सांगतोय. आणि तरी देखील मोहम्मद हबीब असं म्हणतात की नाही तो तसं म्हणत असलं तरी खरं ते तसं नाही आहे, ते फक्त लुटी करताय. मग आता कोण खरं बोलतोय, तैमुरलंग का मोहम्मद हबीब? सुदैवानं याची एक निर्णायक कसोटी त्या ग्रंथातच उपलब्ध आहे. मोहम्मद हबीब हे जेव्हा त्या स्वारीचं वर्णन करतात तेव्हा ते जणू हा जो जफरनामा आहे त्या जफरनाम्याची जी पावलं उमटलेली आहे जणू त्या पावलात पावलं ठेवतच ते वर्णन करतात. म्हणजे जफरनामा जे लिहिलेलं आहे तेच ते सांगतात, काही वेगळं सांगत नाही आहेत. एका टप्प्यापर्यंत दिल्लीजवळ लोणी नावाचं एक गाव आहे, त्या लोणीला तिथं वर्णन जफरनाम्यातलं असं आहे की तैमुरलंगाच्या सैन्यानं गावातले जे रहिवासी हातात सापडले ते सगळे धरून आणले आणि तैमुरलंगाने हुकूम दिला की तिथले हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे करा. हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे करण्यात आले आणि हिंदूंची कत्तल करण्यात आली. आता या प्रसंगामुळे मोहम्मद हबीब जे असं भासवू बघतायत की या स्वारीला जिहादी प्रेरणा काहीही नव्हती, त्याला छेद जातो. म्हणून त्यांनी काय केलं, वर्णन तिथपर्यंत आल्यानंतर उडी मारून तो लोणीचा प्रसंग गाळून टाकला आणि मग परत पुढं जफरनाम्याचा हात धरून पुढं चालायला सुरुवात केली. तेव्हा हे मोहम्मद हबीब यांचा हा अप्रामाणिकपणा आहे. त्यांनी लोणीचा प्रसंग वगळला आहे. आणि का वगळला आहे तर त्यांना त्या इस्लामपासून दूर ढकलायचं आहे. खरं म्हणजे कुराणात असं सांगितलेलं आहे की काफिरांचा जास्तीत जास्त रक्तपात करा असं कुराणात सांगितलं आहे. आणि मी माझी त्याच्यावरची टीका नाही आहे, जे त्यात सांगितलं ते असं सांगितलं आहे. तिसरं एक उदाहरण देतो. अनुवादक आहेत ते, त्यांचं नाव आहे डॉक्टर हमीद सिद्दीकी. त्यांनी बादशाहनामा म्हणून शहाजहानच्या कारकिर्दीचा दरबारी इतिहास आहे. दरबारी इतिहास म्हणजे शहाजहानच्या हुकमावरनं त्याच्याच दरबारातल्या एका माणसाने तो लिहिलेला आहे. तो लिहिणाऱ्याचं नाव आहे अब्दुल हमीद लाहोरी. या बादशाहनामा फारसीमध्ये आहे आणि या हमीद सिद्दीकी, डॉक्टर हमीद सिद्दीकी यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. आता त्या बादशाहनाम्यातला एक प्रसंग आधी सांगतो आणि मग अनुवादात त्यांनी काय फेरफार केला आहे ते सांगतो.
बादशाहनाम्यातला प्रसंग असा आहे की 1636-37 पडतो तो. शहाजहानचा एक मनसबदार होता, त्याचं नाव होतं प्रताप उजनिया. तो बिहारमधला होता, भोजपूरचा जमीनदार होता. त्यानं बंड केलं म्हणून शहाजहाननं त्याच्या विरुद्ध अब्दुल्ला खान नावाच्या सरदाराची रवानगी केली. अब्दुल्ला खानानं भोजपूरला वेढा घातला. प्रताप उजनिया शेवटी शरण आला. बायकोही त्याच्याबरोबर होती त्याची. अब्दुल्ला खानानं हे सगळं वृत्त शहाजहानला कळवलं. शहाजहाननं त्याला हुकूम पाठवला की प्रतापला ठार मार आणि त्याची बायको ताब्यात घे. आणि मग त्याप्रमाणे अब्दुल्ला खान तेव्हा खूप वृद्ध झालेला होता. त्यानं प्रतापच्या बायकोचा आपल्या नातवाशी लग्न लावलं. ही सगळी हकीकत बादशाहनाम्यात सांगितलेली आहे. आणि तिथं त्या स्त्रीचा 3 ठिकाणी उल्लेख आलेला आहे. एकदा उल्लेख आला आहे, प्रताप उजनिया जेव्हा शरण आला त्यावेळेला तो बायकोला त्याच्या बायको बरोबर होती, हा एक उल्लेख आला आहे. दुसरा उल्लेख आला आहे, शहाजहाननं जेव्हा हुकूम त्याला दिला की ती बायको ताब्यात घे प्रतापची, तेव्हा तिचा परत उल्लेख आला आहे. आणि तिसऱ्यांदा जेव्हा अब्दुल्ला खानानं तिचं आपल्या नातवाशी लग्न लावून दिलं तेव्हा तिसऱ्यांदा परत उल्लेख आला आहे. तेव्हा तो गाळला जायची खरं म्हणजे काही कारण नव्हतं. पण सिद्दीकींनी काय केली युक्ती, सिद्दीकीनं या प्रसंगातनं त्या स्त्रीचा उल्लेखच वगळून टाकला. बाकी सगळी हकीकत तशीच दिली, पण त्या स्त्रीचा उल्लेख वगळला. जणू खून शाबित होऊ नये म्हणून प्रेतच गायब केलं. आता वास्तविक पाहता सिद्दीकियांना संकोच वाटायचं काही कारण नव्हतं. याचं कारण कुराणामध्ये निदान 3 ठिकाणी असं सांगितलेलं आहे की युद्धात ज्या स्त्रिया तुमच्या काफिर स्त्रिया ज्या तुमच्या हातात सापडतील त्या जरी विवाहित असल्या तरी त्या तुम्हाला वैध आहेत. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी शरीर संबंध करू शकता आणि त्याकरता त्यांच्या परवानगीची गरज नाही. मी थोडं सभ्यतेच्या मर्यादेत राहावं म्हणून एक 5-10 शब्दात सांगितलं. त्याचा अर्थ काय होतो आपल्या लक्षात येईल. त्याला कुराणात परवानगीच दिलेली आहे. खुद्द मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यात असं 3 उदाहरणं तरी आहेत. एक उदाहरण सांगतो सफियाचं. अरबस्तानात खैबर म्हणून ठिकाण होतं. ही आपण जी खैबर खिंड वाचतो त्याच्याशी काही संबंध नाही, अरबस्तानातली जागा. तिथली ज्यू वसाहत जेव्हा त्यांनी काबीज केली तेव्हा तिथं सफिया नावाची स्त्री होती. या सफियाच्या वडिलांना पैगंबरांच्या हुकमावरनं पूर्वीच्याच एका मोहिमेत, तिचं माहेर जिथं होतं त्या मोहिमेत त्याला तो युद्धकैदी झाला होता आणि त्याला पैगंबरांच्या हुकमावरनं ठार मारण्यात आलं. सफियाचा जो पती होता त्यालाही इथं खैबरमध्ये पैगंबरांच्या हुकमावरून हालहाल करून ठार मारण्यात आलं. आणि नंतर सफियाशी पैगंबरांनी लग्न केलं. आता सफियाच्या भावना यावेळेला काय होत्या हे काही कळायला काही मार्ग नाही. ज्यानं त्यानं आपली कल्पना करावी, ते कुठं लिहिलेलं नाही आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की शहाजहाननं जे काही केलं ते इस्लामला धरून होतं, इस्लामला सोडून नव्हतं. तेव्हा सिद्दीकियांना ते का लपवावं असं वाटलं. त्याचा माझा अंदाज असा आहे की त्यांना हे मगाशी मी सांगितलं की त्या जेहादी वर्गातले, मार्क्सवादी वर्गातले अशा त्यांना असं वाटतं की या गोष्टी लपवाव्यात म्हणून त्यांनी लपवलं असेल. मी सिद्दीकियांचं उदाहरण दिलं. आणखी एक उदाहरण मी देतो. ते इतिहासकार आहेत, त्यांचं नाव आहे हारून खान शेरवानी. त्यांनी द बहमनीज ऑफ द डेक्कन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ज्या सुलतानाविषयी मी सांगणार आहे त्याचं नाव शमसुद्दीन मुहम्मद तिसरा, 15व्या शतकातला आहे. थोडक्यात हकीकत अशी आहे की त्यांनी एके ठिकाणचा किल्ला काबीज केला आणि किल्ला काबीज झाल्यावर किल्ल्यात जे देऊळ होतं ते पाडून टाकलं. तिथल्या ब्राह्मणांना म्हणजे पुजाऱ्यांना आणि इतर सेवेकऱ्यांना ठार मारलं. जे पाडलेलं देऊळ होतं तिथं मशीद बांधायला सुरुवात केली आणि तिची पहिली बांग त्यानं सुलतानानं स्वतःच दिली. असं सगळं वर्णन तारीख-ए-फिरिश्ता नावाच्या ग्रंथात केलेलं आहे. त्यानं जेव्हा हे कृत्य पार पाडलं तेव्हा त्याचा वजीर
आपण पाठ्यपुस्तकामध्ये येतं त्याचं नाव, महमूद गावान यानं त्याला अशी विनंती केली की तुम्ही धर्मपालनाकरता काफिरानं ठार मारलं म्हणून तुम्ही आता गाझी असं बिरूद स्वतःकरता धारण करा. आणि त्याप्रमाणे त्यानं केलं. हारून खान शेरवानीनं तारीख फिरिश्ताची मी जी प्रत वापरली आहे त्याच प्रतीच्या आधारे, म्हणजे तीच आवृत्ती, त्या आवृत्तीच्याच आधारे आणि तेच पृष्ठ क्रमांक देऊन हा प्रसंग सांगितला आहे. पण कसा सांगितला आहे? त्यांनी एवढंच सांगितलं आहे की सुलतानानं किल्ला काबीज केला, मधलं देऊळ पाडलं वगैरे वगैरे सगळं त्यांनी गाळलं आहे आणि मग एकदम उडी मारून ते राजधानीत येतात. सुलतान राजधानीत येतो आणि महमूद गावान त्याला विनंती करतो की तुम्ही आता स्वतःला, त्यांनी वापरलेले शब्द आहेत, इंग्लिशमध्ये तसंच लिहिलं आहे, गाझी और हिरो असं बिरूद धारण करा. म्हणून त्यांनी केले. त्यांचं हे म्हणणं खरं नाही. याचं कारण, त्याचं जे कारण आहे का गाझी म्हणून घ्यायचं आहे, तर काफिरांना ठार जो मारतो जिहादमध्ये त्याला गाझी म्हणतात. आणि त्याला नुसतं हिरो असं त्याचं भाषांतर बरोबर नाही आहे. त्याचं एक उदाहरण देतो. अकबरानं जेव्हा हिमूला ठार मारलं तेव्हा बैरम खान म्हणजे अकबराचा पालक होता तेव्हा, त्यानं अकबराला सांगितलं की आता तुम्ही स्वतःला गाझी असं म्हणून घ्यायला हरकत नाही, पण काफिर तुमच्या हातनं ठार मारला गेला आहे. पण हारून खान शेरवानी यांनी मात्र या मूळ गोष्टीमध्ये बदल केला. आणखी एक उदाहरण देतो. हे जे म्हटलं तुम्हाला की 5वा व्हॉल्यूम दिल्ली सल्तनत, त्यात मोहम्मद हबीब यांच्याबरोबर खलीक अहमद निजामी नावाचे एक इतिहासकार संपादक म्हणून आहेत, त्यांचं उदाहरण देतो. फवाईदुल फुआद नावाचा एक ग्रंथ आहे. फवाईदुल फुआद म्हणजे मनाकरिता नीतितत्वे. या फवाईदुल फवाद हा अमीर हसन नावाच्या माणसाने लिहिलेला ग्रंथ आहे. कोणाविषयी लिहिला आहे तर निजामुद्दीन औलिया, म्हणजे ज्यांच्या नावाने रेल्वे स्टेशन आहे आणि एक रेल्वे रूटला पण निजामुद्दीन एक्सप्रेस म्हणतात. त्या निजामुद्दीन औलियाच्या, आपण ज्याला मठ म्हणतो तसा सुफी होता, तो चिश्ती होता. त्याच्या खानक्यामध्ये म्हणजे मठामध्ये त्याचा हा शिष्य जात असे अमीर हसन, आणि तो त्यावेळेला त्याचे मुर्शिद म्हणजे गुरु जे काही बोलत असत, काही कृती करत असत, ते सगळं तो लिहून ठेवत असे एका वहीत. त्याचंच त्याने यापुढं फवाईदुल फुआद म्हणून ग्रंथ केला. निजामुद्दीनला माहिती होतं की आपला शिष्य आपल्या कृती लिहून घेतोय. निजामुद्दीननं वाचूनही पाहिल्या होत्या. त्याच्यातला हा प्रसंग आहे फवाईदुल फुआदमधला. त्याचं फारसी टेक्स्ट प्रकाशित झालं आहे, उर्दू अनुवाद प्रकाशित झाला, इंग्रजी अनुवाद पण प्रकाशित झाला आहे. तो प्रसंग असा आहे की एक दिवस मठामध्ये एक मनुष्य बेफाम होऊन आणि हातात सुरा घेऊन मठामध्ये येतो. तेव्हा लोक त्याला पकडून निजामुद्दीन औलियापुढं आणतात. निजामुद्दीन औलिया त्याला असं सांगतो की तू अशी शपथ घे की मी कुणाही मुसलमानाला इजा करणार नाही. तो घेतो तशी शपथ. तेव्हा निजामुद्दीन औलिया सांगतो की आता याला सोडून द्या आणि त्याला खर्चाकरता पैसेसुद्धा देतो. याचं भाषांतर निजामुद्दीन औलिया मॉरल्स फॉर द हार्ट अशा नावानं ब्रूस लॉरेन्स नावाच्या ग्रस्तांनी केलं आहे आणि भाषांतर बरोबर केलेलं आहे, चुकीचं केलेलं नाही. निजामुद्दीनने जी शपथ घ्यायला सांगितली होती ती अशीच होती की मी कुणाही मुसलमानाला इजा करणार नाही, अशीच शपथ होती. आता हे जे इंग्रजी हा जो अनुवाद आहे ब्रूस लॉरेन्सने केलेला, त्याची प्रस्तावना खलीक अहमद निजामीने लिहिली आहे, म्हणजे या दिल्ली सल्तनतचे एक संपादक. त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी निजामुद्दीन औलियाचं व्यक्तिचित्र रेखाटलं आहे निरनिराळ्या प्रसंगांच्या आधारे, आणि त्यातले बरेचसे प्रसंग फवाईदुल फुआदमधलेच आहेत. ते करताना त्यांनी असा हा प्रसंग अशा शब्दात सांगितला आहे की निजामुद्दीननं त्याला असं सांगितलं की तू अशी शपथ घे की मी कोणालाही इजा करणार नाही. मुळात काय आहे, कोणाही मुसलमानाला इजा करणार नाही. आणि खलीक अहमद निजामीनं एकच शब्द बदलला की मी
कोणालाही इजा करणार नाही अशी शपथ घ्यायला सांगितली. खलीक अहमद निजामी प्रोफेसर होते. आता त्या संपूर्ण ग्रंथातलं जर निजामुद्दीनचं व्यक्तिमत्व पाहिलं तर जे तो बोलला आहे की मी कोणालाही मुसलमानाला इजा करणार नाही अशी शपथ घेत, त्याला धरूनच त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्या ग्रंथामध्ये निदान 2 ठिकाणी असं सांगितलं आहे की सगळे काफिर शेवटी नरकातच जाणार. आणि त्याच्या म्हणण्यात काही त्याच्या ज्या श्रद्धा आहे त्याप्रमाणे चूक काही नाही, कारण कुराणात हे वारंवार सांगितलेलं आहे की काफिर नरकात जाणार, कितीही चांगले असले तरी कोणीही असो. दुसरं त्याचं एक प्रवचन म्हणजे खुतबा म्हणतात त्याला, त्याचं एक प्रवचन उपलब्ध आहे. त्या प्रवचनातही त्यांनी हेच सांगितलं आहे की सगळे काफिर नरकात जाणार. तेव्हा निजामुद्दीननं त्याला जी शपथ घ्यायला सांगितली त्याच्याशी त्याचं व्यक्तिमत्व साजेसच आहे. असं असूनसुद्धा खलीक अहमद निजामी यांनी त्याचं विपरीत रूप आपल्यापुढं ठेवलं आहे. असे हे इतिहासकार आहेत. व्यक्ती आहे मोइनुद्दीन चिश्ती. चिश्ती हा सुफी लोकांमधला एक संप्रदाय आहे. म्हणजे चिश्ती आहेत, सुरावर्दी आहेत, नक्षबंदी आहेत, कादिरी आहेत, असे निरनिराळे संप्रदाय आहेत. त्यातला चिश्ती हा एक संप्रदाय आहे. भारतात त्या संप्रदायाचा संस्थापक मोइनुद्दीन चिश्ती अजमेरचा. या चिश्तींचा एक चरित्रकोश आहे. म्हणजे निरनिराळ्या सुफींची चरित्र त्यात दिलेत, बरीच आहेत, शेकड्यानी आहेत. लेखक आहे अब्दुल हक मुहद्दिस. मोठा विद्वान मनुष्य होता आणि त्याचा ग्रंथ प्रमाणभूत मानला जातो. त्या ग्रंथाचं नाव आहे अखबारुल अख्यार, म्हणजे सत्पुरुषांची चरित्रे असं त्याचा अर्थ होतो. त्यानं मोइनुद्दीन चिश्तीचंही चरित्र लिहिलं आहे, इतरही चरित्र लिहिले आहेत. त्याच्या ग्रंथात एके ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे मोइनुद्दीनविषयी की मोइनुद्दीन अजमेरला राहत होता, बराच वृद्ध झाला होता आणि त्याच्या एका शिष्याला युद्धामध्ये एक हिंदू राजाची मुलगी हातात सापडली आणि त्यानं ती मोइनुद्दीनला अर्पण केली. आता अशी जी युद्धात हातात सापडलेली गुलाम स्त्री असते तिच्याशी काय करता येतं असं कुराणात सांगितलेलं आहे. 3 ठिकाणी सांगितलं आहे, ते मी मगाशी आपल्याला सांगितलं. तेव्हा अशी स्त्री गुलाम म्हणून विकतासुद्धा येते. तिला हिंदीमध्ये आणि मुळात उर्दूमध्ये जो शब्द वापरतात तोही सांगतो. अशा स्त्रीला म्हणतात लवंडी असं म्हणतात. तर ती लवंडीच झालेली होती, कारण युद्धकैदी होती. त्यांनी ती मोइनुद्दीनला अर्पण केली. मोइनुद्दीनने तिच्याशी लग्न केलं आणि तिला पुढं संतती झाली. लग्न केलं म्हणजे काय, तिनं काय संमती कशी दिली माहीत नाही मला, पण सांगून ठेवतो तुम्हाला की अशी हदीस आहे की एखाद्या स्त्रीला विचारलं की हा तुला पती म्हणून पसंत आहे का, आणि ती जर गप्प बसली तर त्याचं इंग्लिश भाषांतर असं आहे, हर सायलेन्स इज हर कन्सेंट. म्हणजे ती जर गप्प बसली तर ती तिची संमती आहे असं धरलं जातं. असा कुराणाचा कायदा आहे. तर त्या स्त्रीशी मोइनुद्दीननं लग्न केलं, तिला मुलं बाळी झाली. हा जो मोइनुद्दीन चिश्ती आहे त्याचं चरित्र एन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाम म्हणून ग्रंथ आहे. त्याची जुनी एडिशन आहे, 4-5 व्हॉल्यूम आहेत, पण नवीन एडिशनचे 10 व्हॉल्यूम आहेत. मी नवीन एडिशनबद्दल बोलतो आहे. नवीन एडिशनची जो दुसरा खंड आहे त्यात मोइनुद्दीन चिश्तीचं चरित्र आहे. ते चिश्ती ख्वाजा मोइनुद्दीन अशा मथाळ्याखाली आहे आणि ते चरित्र खलीक अहमद निजामीने लिहिलेलं आहे. एन्सायक्लोपीडियातले निरनिराळे विभाग निरनिराळ्या लोकांनी लिहिलेले असतात. त्यांनी असं लिहिलेलं आहे की मोइनुद्दीन चिश्तीनं एका हिंदू राजाच्या मुलीशी लग्न केलं होतं. त्यांनी वगळलं काय, ती युद्धात हातात सापडलेली होती हे त्यांनी वगळलं. तर याचं कारण मग मोइनुद्दीनचं सगळं व्यक्तिमत्व वेगळं दिसलं असतं. तो जो दर्गा आहे तिथं पूर्वी मी जी हकीकत सांगितली अखबारुल अख्यारमधली, ती पूर्वी तिथं लिहिलेली पाटी लावलेली होती. माझ्या मित्रांनी तिचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेत. पण मग पुढं कोणी खोडसाळ माणसानं हा सगळा प्रकार सांगितला आणि मग ती पाटी आता त्यांनी बदलली आहे तिथं. हे झालं खलीक अहमद निजामींचं कर्तृत्व. आता मी आणखी एक सांगतो आणि थांबतो. मला वाटतं
एक सांगतो फक्त. मोहम्मद हबीब यांचं सांगतो. मगाशी मी ग्रंथाचा उल्लेख केला खजाईनुल फुतुह, त्याचं भाषांतर त्यांनी केलेलं आहे कॅम्पेन्स ऑफ अलाउद्दीन खिलजी या नावाने. अलाउद्दीन खिलजीनं एके ठिकाणी दिल्लीमध्ये एका मशिदीला एक मोठा मनोरा बांधायला घेतला आणि तो मनोरा बांधण्याकरता त्यांनी ठिकठिकाणी ते देवळं पाडून त्याच्या लोकांनी त्याचे दगड आणले, असं वर्णन खजाईनुल फुतुहमध्ये केलेलं आहे. मुळात देऊळ या अर्थी वापरलेला शब्द आहे सनमखाना. सनम अरबी शब्द आहे, सनम म्हणजे मूर्ती. सनमखाना आणि बुतखाना यांच्या अर्थामध्ये काही फरक नाही आहे. मोहम्मद हबीब यांनी त्याचा अनुवाद करताना त्याला सेक्युलर स्वरूप यावं म्हणून त्या सनमखानाचं भाषांतर देवळं असं न करता कॅसल्स म्हणजे किल्ले असं केलं. त्यावेळी तुम्हाला मोहम्मद हबीब यांचं मागे एक मी उदाहरण दिलं, आणखी एक दिलं. शेवट एवढंच सांगतो की या सगळ्याचा प्रतिकार कसा करायचा हे आर.सी. मुजुमदारांनी हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपलच्या 6व्या खंडात सांगितलेलं आहे की याकरता इतिहासकाराच्या हातात शस्त्र कोणतं आहे. तर त्यांनी सांगितलं एकच शस्त्र त्याच्या हातात आहे की परिणामांची तमा न बाळगता खरं काय असेल ते सांगत राहणं. आणि इतिहास हा इतर अनेक सामाजिक शास्त्र आहेत त्यांना आवश्यक अशा माहिती पुरवण्याचं मोठं काम करतो. युद्धशास्त्र असो, समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, त्यातली माहिती जो चुकीची दिली तर अर्थातच निष्कर्षही चुकीचे निघतील. जर रोग्यानं डॉक्टरला आपली लक्षणं काय आहेत, आपल्याला काय त्रास होतो आहे, नेमकं काय होतं आहे ते सांगितलंच नाही तर तो त्याचं निदान करू शकणार नाही रोगाचं. तेव्हा इतिहासकारानं खरं सांगितलं पाहिजे. मी जे आत्ता निर्णय वाद सांगितले, जिहादी असोत, मार्क्सवादी असोत, त्यांच्यावर मी कसलीही टीका करत नाही. त्यांचं मत आहे ते. त्या व्यक्तींवरही मी टीका करत नाही. मी कशावर टीका करतो, मी हेत्वारोप करत नाही. हा मनुष्य अमुक आहे, अमुक जातीचा आहे, अमुक धर्माचा आहे म्हणून तो असं खोटं बोलतो असं मी म्हणत नाही. कारण तो खरं बोलला तर ते खरं असेल ते खरंच आहे ना. मी टीका करतो ती त्याच्या विधानावर करतो, व्यक्तीवर नाही. आणि आत्तासुद्धा मी ज्या टीका केल्या त्या आपण याच दृष्टिकोनातनं त्याकडं पाहावं